राजकारणापुरतं राजकारण ठीक आहे, पण अशा आरोपांनी कधी असं झालं का तुम्ही खूप अस्वस्थ झालात आणि असं वाटलं नको हे राजकारण, असं कधी टप्पा आला एखादी? दोन तीन वेळेला झालं. एकदा त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस अशा वेगवेगळ्या इंग्लिश पेपरला इरिगेशन विभागाच्या संदर्भामध्ये बातम्या सुरू झाल्या आणि त्या बातम्या सुरू झाल्यानंतर मी म्हणलं की बाबा मी एकही फाईल ओव्हररूल केलेली नाही आहे. माझे सचिव जर निलेशजी असतील तर त्यांनी जी फाईल आणली त्याच्यावर मी सही केली. जर त्यांनी दिलेली फाईलवर मी हे असं न करता हे असं करा आणि ते ओव्हररूल केलं असतं आणि त्याला सर्वस्वी जबाबदार असतो तर गोष्ट वेगळी. मग एवढं सगळं करून मलाच इथं टार्गेट केलं जातं. मग मी पवारसाहेब तेव्हा दिल्लीत होते, त्यांना फोन केला सकाळी, साहेब मला सरकारमध्ये राहायचं नाही, मी माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि हे त्याला कारण आहे आणि मी आता मंत्रालयामध्ये जाऊन प्रेस घेणार आहे आणि मी जाहीर करणार आहे. तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात, माझे पण दैवत आहात, मी ते सांगण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणले ठीक आहे आणि ह्याच्याबद्दल श्वेतपत्रिका काढा, जे काही करायचं ते करा आणि त्याच्यातनं जे चित्र पुढे येईल त्याच्यानंतर मग काय ते ठरू. आणि मी राजीनामा देऊन टाकला, कोणालाच माहिती नाही.